जय शिवराय मित्रांनो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला अर्थात ट्रेलरला अनुदान याच्याबद्दल आपण यापूर्वीच माहिती घेतलेली की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला नेमकं अनुदान किती दिलं जातं, कागदपत्र काय लागतात, ही योजना कशा प्रकारे राबवली जाते आणि याची माहिती घेतल्यानंतर बऱ्याच साऱ्या मित्रांच्या माध्यमातून विचारणा करण्यात आलेली होती की ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ट्रॉलीच्या अनुदानाकरता अर्ज कसा करायचा हेच आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करायचे, ज्याच्यासाठी आपण वैयक्तिक शेतकऱ्याच्या अंतर्गत आपला फार्मर आयडी टाकून त्याच्यावरती आलेला ओटीपी टाकून लॉग इन करू शकता। वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन केल्यानंतर आपल्या लेफ्ट साईडला काही ऑप्शन दाखवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये घटकासाठी अर्ज करावरती आपल्याला क्लिक करायचे। घटकासाठी अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या बाबी दाखवल्या जातील, ज्याच्यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकरणच्या अंतर्गत ही बाब समाविष्ट करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपल्याला कृषी यांत्रिकरणच्या समोर बाबी निवडा जी ऑप्शन दिलेली आहे, या बाबी निवडावरती क्लिक करायचे। कृषी यांत्रिकरणच्या बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढे एक कृषी यांत्रिकरणचा अर्ज खुलेल, ज्याच्यामध्ये मुख्य घटक निवडायचे कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य। कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडल्यानंतर आपल्याला तपशील निवडायचा आहे। तपशीलमध्ये वेगवेगळ्या बाबी आपण पाहू शकता। याच्यामध्ये आपल्याला ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर चलित अवजारे नावाची बाब देण्यात आलेली आहे। ही ट्रॅक्टर पॉवर चलित अवजारे क्लिक करायचे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे आपला जो काही व्हील ड्राईव्ह प्रकार आहे तो ऑटोमॅटिक ब्लर होणार आहे। याच्या पुढे आपल्याला निवडावं लागणार आहे एसपी श्रेणी। एसपी श्रेणीमध्ये 3 एसपी श्रेणी दाखवण्यात आल्या आहेत, 20 ते 35 बीएचपी, 20 पेक्षा कमी आणि 35 पेक्षा जास्त। याच्यामध्ये आपल्याला 20 ते 25 या बाबीमध्ये क्लिक करायचे। 20 ते 35च्या अंतर्गत क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता पुढे आपल्याला यंत्रसामुग्री निवडायची आहे। यंत्रसामुग्रीमध्ये वाहतूक साधने। याच्यानंतर मशीनचा प्रकार आपण पाहू शकता, ट्रॅक्टर ट्रॉली, जे काही ट्रेलर ट्रॉली 3 टनापर्यंतची आणि ट्रेलर ट्रॉली 5 टन क्षमतेपर्यंतची। आता आपण 3 टनापर्यंतची पाहू शकतो, हायड्रोलिक मध्ये येते। 5 टनाची मोठ्या कॅपॅसिटी असते, आपण 5 टनासाठी करत असाल तर 5 टन, याच्यासाठी दोन्हीसाठी अनुदान वेगवेगळे आहे। याच्यानंतर या योजनेसाठी ज्या मार्गदर्शक सूचना असतील त्या मला लागू राहतील। पूर्वसंमतीशिवाय यंत्र अवजार खरेदी करणार नाही, माझ्या कुटुंबातील किंवा माझ्या नावे ट्रॅक्टर पॉवर ट्रिलर आहे, या सर्व सोयी घोषणा या ठिकाणी द्यायच्या आणि या बाबीला जतन करावरती क्लिक करायचे। जतन करावरती क्लिक केल्यानंतर दुसरी यांत्रिकरणाची बाब निवडायची, विचारलं जाईल, असेल तर येस, नसेल तर नो करायचे। ही बाब जतन झालेली आहे, परंतु अर्ज सादर झाला नाही। आता मुख्य प्रश्नावरती आपल्याला पुन्हा एकदा अर्ज सादर करावरती क्लिक करून हा अर्ज सादर करावा लागणार आहे। अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काही सूचना दाखवल्या जातील, इतर बाबी निवडायच्या असतील तर त्या निवडण्यासाठी सांगितलं जाईल। याला पहावरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पहावरती क्लिक करायचे। पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या काही बाबी निवडलेल्या त्या बाबी दाखवल्या जातील। त्याच्या अंतर्गत त्या बाबीबद्दल डिटेल माहिती पाहिजे असेल तर आपण त्याच्या खाली पण पहा नावाचे ऑप्शन दिलेले, त्याच्यावरती क्लिक करू शकता। आता ही सर्व माहिती पाहिल्यानंतर आपल्याला योजनेच्या ज्या काही अटी शर्ती मार्गदर्शक सूचना आहेत हे आपल्याला लागू राहतील अशी सोय घोषणा द्यायची आणि हा अर्ज सादर करायचा आहे। आता अर्ज सादर करत असताना आपण जर पेमेंट केलेलं नसेल तर 23 रुपये 60 पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे। आणि जर आपण यापूर्वी एखादा अर्ज केलेला असेल, पेमेंट केलेला असेल तर अर्ज सादर केल्याबरोबर आपलं देयक यशस्वी झालेलं आहे, आपला अर्ज सादर केला आहे असं दाखवलं जाणार आहे। अर्थात ते आपला अर्ज सक्सेसफुली या ठिकाणी सबमिट झालाय। पेमेंट केलेलं नसेल तर पेमेंट करावं लागेल आणि पेमेंट नसेल तर प्रलंबित अर्जाच्या अंतर्गत आपल्याला तो दाखवला जाणार आहे। आणि पेमेंट झालेला असेल तर आपण पाहू शकता लागू केलेल्या घटकच्या अंतर्गत आपल्याला ही बाब या ठिकाणी दाखवली जात आहे। याची पुढे सोडत लागल्यानंतर आपला नंबर लागल्यानंतर याच्या अंतर्गत आपल्याला कागदपत्र अपलोड करायला सांगितले जातील। याच्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्र ज्याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा माहिती घेतलेली आहे की टेस्ट रिपोर्ट असेल, त्याचं कोटेशन असेल, विक्रेत्याचं जे काही सर्टिफिकेट असेल, अशा प्रकारची जी महत्त्वाची अशी कागदपत्र आहेत ती कागदपत्र आपल्याला अपलोड करावी लागतील आणि त्याच्यानंतर याच्या पुढच्या पूर्वसंमती आणि खरेदीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पार पाडल्या जातील। तर मित्रांनो, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीसाठी ट्रेलरसाठी अर्ज कसा करायचा याच्याबद्दल ही एक महत्त्वाची अशी माहिती होती, जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।